बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांना अक्षमतेकडून सक्षमतेकडे नेण्याचा प्रयत्न. डॉक्टर सुरेखा पाटील. सुहितजीवन ट्रस्टच्या मतिमंद मुलांनी बनवलेले आकर्षक दीपावली दिवे, आकाश कंदील खरेदी करण्याचे संस्थापिका डॉक्टर सुरेखा पाटील यांचे आवाहन. कुटुंबावर भार म्हणून नव्हे तर स्वतःचे स्थान निर्माण करून बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांना अक्षमतेकडून सक्षमतेकडे नेण्याचा प्रयत्न सुहितजीवन ट्रस्टच्या माध्यमातून करीत आहोत. पेण तालुक्यात 21 वर्षांपूर्वी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा शारीरिक व मानसिक दृष्टीने विकास होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुहितजीवन ट्रस्टमधील 150 लहान मोठ्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी त्यांना विविध कलात्मक विषयांची माहिती देऊन तसेच प्रत्यक्ष वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देऊन बौद्धिक क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षणातून संस्थेकडून करण्यात येत आहे. यामध्ये मुलांना वेळेचे महत्त्व, कॅलेंडर वाचन, मोजमाप इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात. विविध प्रशिक्षणाबरोबरच मतिमंद मुलांना सणांचा आनंद लुटता यावा म्हणून संस्थेत फेस्टिवल साजरे करण्यात येतात. दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पणत्या, आकाश कंदील, सुवासिक मेणबत्ती तसेच ज्यूट बॅग, काथ्याच्या पाय पुसण्या, हँडमेड वस्तू, फूल, बुके, कागदी बॅग अशा विविध वस्तू मतिमंद मुलांकडून बनवले जातात. याचे त्यांना मानधनही दिले जाते. या संस्थेत एक अर्ली इंटरव्हेन्शन, बाल्यावस्थेत लवकर मदत आणि आधार देणे. 2 शालेय शिक्षण विभाग 3 ते 18 वयापर्यंत. 3 एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण 18 ते प्रौढ गट. 4 विशेष शिक्षक प्रशिक्षण. या 4 विभागातून प्रशिक्षण दिले जाते. एक दिवा आनंदाचा या उपक्रमातून सुहितजीवन ट्रस्टच्या मतिमंद मुलांनी बनवलेले आकर्षक दीपावली दिवे, आकाश कंदील खरेदी करून या मुलांच्या जीवनात स्वावलंबनाचे बीज रोवण्यासाठी खारीचा वाटा उचला, असे आवाहन सुहितजीवन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी केले आहे. सुहितजीवन ट्रस्टच्या बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांनी पणत्या, आकाश कंदील, सुवासिक मेणबत्ती तसेच ज्यूट बॅग, काथ्याच्या पाय पुसण्या, हँडमेड वस्तू, फूल, बुके, कागदी बॅग अशा विविध आकर्षक वस्तू बनविल्या असून त्याचे स्टॉल मुंबई, पुणे, ठाणे, मंत्रालय व अन्य ठिकाणी लावण्यात येतात. त्यासंदर्भात माहिती जनतेपर्यंत जाऊन या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे यावा यासाठी सुहितजीवन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी संवाद साधून आवाहन केले आहे. मी डॉक्टर सुरेखा पाटील, संस्थापिका व अध्यक्षा सुहितजीवन ट्रस्ट. बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारी ही संस्था आहे. ही पेण तालुक्यात गेली 21 वर्ष ही यशस्वीपणे कार्यरत आहे. या संस्थेमध्ये 4 विभाग आहेत. एक म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, जे त्यानंतर आपल्याकडे आहे शालेय शिक्षणाचा विभाग. शालेय म्हणजे शाळा जो आहे, आपला जो विभाग आहे, त्या शाळामध्ये विशेष शाळा जी आहे त्याच्यामध्ये 3 ते
18 वयोगटापर्यंतची मुलं आहे, विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचं केवळ दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारं शिक्षणच आपण घेत नाही, तर त्यांच्या वेगवेगळ्या जी काही कलागुण आहे, फॉर एक्झाम्पल खेळ आहे, त्यानंतर त्यांना शारीरिक शिक्षण आहे, कला आहे, त्यानंतर विविध चित्रकला, हस्तकला अशी जी कौशल्य आहेत आणि त्याच्याबरोबर शिक्षण तर आहेच, विशेष शिक्षण तर आहेच, या गोष्टी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देत असतो. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी, समाजामध्ये आपण त्यांना कार्यरत करण्यासाठी, आणि इतकंच नव्हे तर ज्या वेळेला ती मोठी होती, प्रौढ होतील, तर त्यावेळेला त्यांना व्यवसायासाठी लागणारं जे पूर्व कौशल्य आहे त्या कौशल्याचं सुद्धा इथे त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण हे दिलं जातं. आणि हे बरेच अशी शाळेतली आमचे विद्यार्थी आहेत की जे ह्याच्यामध्ये स्पेशल ऑलिम्पिक भारत या खेळांच्या माध्यमातून पुढे जातात. त्यांना नॅशनल लेवलपर्यंत हे विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये ते भाग घेतात आणि पुढे जातात. त्यानंतर आपल्याकडे आहे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, ज्याच्यामध्ये 18च्या वरची प्रौढ विद्यार्थी आहेत. आणि ही प्रौढ विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे आपण व्यावसायिक पुनर्वसन या विद्यार्थ्यांचं करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्टीने सबळ करण्यासाठी आपण त्यांच्याकडून वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करून घेतो. उदाहरणार्थ दिवाळीचे दिवे आहेत, त्यानंतर ज्यूटच्या बॅग आहेत, कापडी पिशव्या आहेत, त्यानंतर कागदी पिशव्या आहेत, आपले कॅन्डल्स आहेत, सुवासिक कॅन्डल्स आहेत, त्यानंतर पायपुसण्या आहेत, काथ्यापासून तयार केलेल्या पायपुसण्या आहेत, फुलं आहेत, कृत्रिम फुलं, दागिने, त्यानंतर आणखी की चेन्स, वारली पेंटिंग्स आहेत. अशा विविध प्रॉडक्ट्स त्याच्याकडून तयार केले जातात. आणि हे तयार केल्यानंतर त्यांच्या ज्या काही कष्टामधून त्यांच्या ही प्रॉडक्ट्स तयार होतात, तर त्या कष्टांचं मानधन मात्र त्यांना दिलं जातं स्टायपेंडच्या स्वरूपामध्ये. कारण हे विद्यार्थी केवळ एक भार म्हणून नव्हे, तर कुटुंबामध्ये त्यांचं स्वतःचं एक विशेष स्थान पण असलं पाहिजे. ही बाब जी आहे ती लक्षात घेऊन, म्हणजे अक्षमतेकडून सक्षमतेकडे या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आपण या एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांना प्रशिक्षण देत असतो. या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण त्यांना वेळेचं महत्व, कॅलेंडर वाचन, त्यानंतर मोजमाप यासारख्या विविध गोष्टी सुद्धा शिकवत असतो. त्यानंतर आपल्याकडे जो चौथा विभाग आहे तो आहे विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ज्याला आपण टीचर ट्रेनिंग, स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये डीएडचे कोर्सेस चालू असतात. आणि यामध्ये वेगवेगळ्या, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतामधून या कोर्ससाठी, ज्याला रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI ची मान्यता आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे. आणि आज आपल्याशी संपर्क साधण्याचा एक विशेष भाग म्हणजे दिवाळीनिमित्त या विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक, चांगल्या आकर्षक असे दिवाळीचे दिवे तयार केलेले आहेत, कंदील तयार केलेले आहेत, वेगवेगळ्या दिवाळीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू सुद्धा या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत. तर या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करू इच्छिते की जसा आपली दिवाळी आनंदाची जाईल, तसं या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक दिवा आनंदाचा ही एक संकल्पना आहे. आणि या संकल्पनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी जर का या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या सुबक ज्या वस्तू आहेत, पणती, दिवे आहेत, त्या जर का विकत घेतल्या तर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी खूप चांगल्या आणि उत्तम पद्धतीने साजरी होऊ शकते. त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांनी तयार केलेले जे काही दिवे आहेत, वेगवेगळ्या आकर्षक शोभिवंत वस्तू आहेत, या वस्तूंचे स्टॉल्स सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी लागले जातात. आता सध्या या विद्यार्थ्यांचे स्टॉल्स हे मुंबई, पुणे, ठाणे, त्यानंतर मंत्रालयामध्ये अशा विविध ठिकाणी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लागले जातात. आणि तो घटक आपण म्हणतो की दुर्बल घटक आहे, काही तो करत नाहीये, किंवा त्याच्या समाजामध्ये त्यांना कसं आणायचं, काय आणायचं, तर या सगळ्याचा विचार करून आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो की हे जे कार्य आहे, या विद्यार्थ्यांचं सक्षमीकरणाचं जे कार्य आहे, त्या कार्यामध्ये आपला सुद्धा एक आम्ही म्हणू की खारीचा वाटा म्हणून जर का आपण करू इच्छिता, तर नक्कीच या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करा, आपण विकत घ्याव्या आणि त्यांची दिवाळी जी आहे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आनंदी आणि हसतमुखाने साजरी व्हावी, यासाठी आपला एक छोटासा सुहित जीवन ट्रस्ट
दामोदर नगर, चिंचपाडा, आगरी समाज हॉल जवळ. आपला पिनकोड नंबर आहे 402-107. धन्यवाद. मंडळी, आपल्याला या दिवे पणत्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खरेदी करण्यासाठी आणि वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या जरी खरेदी करायच्या असतील आणि या विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं असेल तर कृपया आपण खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधावा अशी विनंती आहे. श्री वरुण पाटील, 9004200970. धन्यवाद.